अरे थांब, कोण म्हणतंय देव नाहीये? कोणाची हिम्मत झाली म्हणायची की ह्या कलियुगात देव अस्तित्वात नाही? ज्याला शंका असेल ना, त्याने एकदा या स्वार्थी जगाचा नाद सोडावा आणि सरळ बाळूमामांच्या मेंढ्यांच्या तळावर जाऊन पाहावं. आजही माझा मामा तिथे जिवंत आहे आणि आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. एका सेवेकऱ्याने स्वतः डोळ्यांनी पाहिलेली ही सत्य घटना ऐका. जेव्हा बाळूमामांची मेंढी माऊली घेऊन सेवेकरी निघाले होते, तेव्हा एका शेतकऱ्याने त्यांचा मार्ग अडवला. तो शेतकरी जोरात ओरडून म्हणाला, तुमच्या मेंढ्यांनी माझं नुकसान केलंय आणि भरपाई द्या आणि मगच पुढे जावा. तेव्हा मामांच्या त्या सच्च्या सेवेकऱ्याने ठणकावून उत्तर दिलं, अरे बाबा, या मेंढ्यांचा कोणी एकटा मालक नाहीये. आम्ही फक्त या माऊलीची सेवा करायला आलो आहोत. आम्ही भरपाई कुठून देणार? शेतकरी ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, तुम्ही पुढे जावा, पण या मेंढ्या याच शेतात राहतील. अशा वेळी माणसाची बुद्धी जिथे संपते ना, तिथे माझ्या मामांची सत्ता सुरू होते. त्या सेवेकऱ्याने सांगितलं की आम्ही विवश होऊन मेंढ्या सोडून पुढे निघालो, पण तेव्हाच कुठून तरी एक कुत्रा त्या मेंढ्यांमध्ये आला. त्या शेतकऱ्याच्या अडवणुकीपासून ते सेवेकऱ्यांच्या हातापर्यंत त्या सर्व मेंढ्यांना एका मुक्या जनावराने, साक्षात त्या कुत्र्याने सुरक्षितपणे पोहोचवलं. कुणी सांगितली होती त्या कुत्र्याला ही वाट? हाच तो कलियुगातला जिवंत चमत्कार आहे. जिथे माणूस अडवतो तिथे माझा मामा एका मुक्या जनावराच्या रूपाने येऊन आपल्या मेंढ्यांची राखण करतो. माझा बाळूमामा हा फक्त एका जातीचा देव नाहीये. मामांनी आयुष्यात कधीच जातपात मानली नाही की कधी जातीभेद केला नाही. गोरगरीब असो वा श्रीमंत, ज्याला अन्नाची भूक आहे आणि ज्याला पाण्याची तहान आहे, त्या सर्वांना मामांनी मायेने जवळ केलं. सोना, चांदी, बंगला किंवा संसाराचा मोह मामांना कधी शिवला सुद्धा नाही. मामांनी स्वतः सांगितलं होतं, आमच्यासारख्यांचे लग्न संसार होत नसतात, कारण आमचा जन्म जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे. स्वतःच्या सुखाचा त्याग करून जगाचा उद्धार करणारा हा माझा बाळू धनगर आहे. तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही बाळूमामांच्या मेंढ्यांच्या तळावर जावा आणि त्या सेवेकऱ्याला विचारा. तो सांगेल तुम्हाला की बाळूमामा आजही त्यांच्यासोबत आहेत. जिथे जिथे मामांच्या मेंढ्यांचा तळ असतो तिथे तिथे माझा मामा स्वतः त्या मेंढ्यांमध्ये आणि त्या सेवेकऱ्यांमध्ये वावरत असतो. ज्याने त्या मेंढी माऊलीची मनोभावे सेवा केली ना, त्याला माझा मामा असं भरून देतो की त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हा मामांचा शब्द आहे. आणि लक्षात ठेवा, बाळूमामांच्या तळावर सेवा करणाऱ्या त्या सेवेकऱ्याचा शब्द सुद्धा साक्षात मामांच्या शब्दासारखाच असतो. तो शब्द कधीच खाली पडत नाही. जो शब्द त्या सेवेकऱ्याच्या तोंडातून निघतो तो शब्द साक्षात माझा बाळूमामा पूर्ण करतो. ज्याला प्रचिती आली त्याला जगाच्या कुठल्याही पुराव्याची गरज उरली नाही. तो धनगर देव आहे. तो भक्तांचा कैवारी आहे. आजही, उद्याही आणि कायम बाळूमामा आपल्या सोबतच आहेत. बोला बोला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.